अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांचा मोठा जल्लोष। ढोलताशाच्या गजरात मिठाई वाटप करून भाजपकडून आनंद उत्सव। पश्चिम बंगालला बांगलादेश करून पाहणाऱ्या ममता बॅनर्जीच्या स्वप्नांचा चुराडा झाला। खासदार अनिल बोंडे यांचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे नेतृत्वात पुन्हा देशाने स्वीकारले। अनिल बोंडे देवाला शिव्या शाप घालणाऱ्या विरोधकांचा जनतेने चांगलाच समाचार घेतला। खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची भाजपच्या विजयानंतर प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो झंझावात सुरू आहे त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश 191 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहे। आसाममध्ये तर रेकॉर्ड तोडलेला आहे आणि पुद्दुचेरीसुद्धा कायम ठेवलेली आहे। जे देवाला शिव्या देत होते उदयनिधी आणि स्टॅलिन त्यांचाही पक्ष सपाचट झालेला आहे आणि तिथेसुद्धा सत्तांतर झालेलं आहे। ज्या डाव्यांनी पूर्ण देशाची बेईमानी केलेली होती त्या केरळमध्ये सुद्धा फक्त केरळमध्ये काँग्रेसला नाक राहिलं, बाकी त्याही तिथे भाजपनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। आणि सर्वात महत्त्वाचं की ममता बॅनर्जीचा अहंकार, ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचं स्वप्न पाहत होती ते चकनाचूर केलं। भारतीय जनता पक्षाच्या जाबाज कार्यकर्त्यांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, गृहमंत्री अमितजी शहा यांच्या चाणक्य नीतीने आणि त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीससुद्धा तिथे प्रचाराला गेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं अडकतो आहे। आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे। आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला। संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे। हा विजय विकसित भारत 2047 करता महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे। आणि जो पश्चिम बंगालमध्ये घुसखोर घुसपेटी आजपर्यंत राजकारण आणि ममता बॅनर्जीला सत्ता देत होते ते तिथल्या लोकांनी झुगारून लावलं आहे आणि म्हणून हा विजय भारतासाठी अतिशय ऐतिहासिक आहे। पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, नितीनजी नवीन, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मोर्शीकडून अभिनंदन।